निकम तयार आहे. यावेळेस एज लागली, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता आणि फलंदाज या ठिकाणी धावचीत स्वरूपात होईल बाद. दोस्तीत कुस्ती आणि फलंदाज धावचीत स्वरूपात बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फलंदाज धावचीत स्वरूपात या ठिकाणी बाद झाला. एकच धाव धाव पलकावरती आहे. वेडेपणा तू केला कशाला, ना धावता धावता रनआउट झाला. बिल्कुल बिल्कुल सर. और गेंदबाज की आप तारीफ कर रहे थे. बिल्कुल जब गेंदबाजी करने के लिए आते तो अपना छाप छोड़ जाते हैं हर मैदान में. मुझे भी बहुत सौभाग्य प्राप्त हुई इस खिलाड़ी का मैच देखने का. जहां भी मैं कमेंट्री बॉक्स में पहुंचता हूं बिल्कुल इस गेंदबाज का नाम पहले सामने आते हैं. अपने गेंदबाजी का छाप हर मैदान में छोड़ते हैं और जब भी बल्लेबाजी करने का मौका मिलते हैं तो बल्लेबाजी में बिल्कुल अपना छाप छोड़े हैं. ऑलराउंडर परफॉर्मेंस दिखाते हुए अपनी टीम के लिए और अपने लिए वो बता रहे थे सर अजिंक्य सर. हा नक्कीच एमडी भाई कुणाल निकम हे एक वेगळा ब्रँड राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्यपूर्वक आयकॉन होत असताना आपण एक खेळाडूंना पाहिलंय. आणि यावेळेस महत्वाची विकेट फलंदाज झेलबाद या ठिकाणी बाद होते. पहिल्या चेंडूवरती सूरजनं या ठिकाणी मिळवली महत्वाची सफलता. ठोक डीजे. अच्छा आता वालाच्या सिंगला नाही सिजला नाही तर खऱ्या आता उलगल्या. कारण की सध्याचे आपण पाहिले ना तर 4 वाजलेत. यावेळी चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. केवळ सिंगल डबलच्या साहाय्यानं या धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. चारही बाजूनं आपण पाहतो स्टॉल अगदी कुठे वाल्याच्या शेंगा असतील, मुगाच्या शेंगा असतील, त्याचबरोबर वडापावचे स्टॉल असतील. प्रत्येकानं आपला उदरनिर्वाह पार पाडण्यासाठी अगदी स्टॉल उभे केलेत. त्या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये स्टेट डाऊन दी ग्राउंडचा हा फटका. बॉल जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. येतोय दर्जेदार लाजवाब हा षटकार. बादशाह शहनशाह किंग तुला भेटायला आलाय. परंतु तो सांगतोय की आम्ही कोणाला घाबरत नाही. आणि यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. लगातारचे आलेले बॅक टू बॅक हे 2 षटकार आणि षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. तुका घाबरला आणि गायब कुठे झालाय असं सांगतोय फलंदाज. सचिन मैदानाच्या आतमध्ये बरसला आणि पुन्हा एकदा लगातारचा तिसरा येईल का, परंतु नाही. झेल ड्रॉप आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. फलंदाज बाद होईल आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. धाव फलकावरती धावा आहेत एकूणच 15 धावा आणि येणारे 12 बॉल आणि बीजासाठी गरज असेल ती 16
या धावसंख्येची. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 16 या धावसंख्येची. ओ चाय क्या जिसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या जिसमें टक्कर ना हो. आणि वो मॅच अभि आता तुम्हाला आम्हा सर्वांच्या भेटीला या ठिकाणी येणार आहे. खऱ्या अर्थानं आपण सातत्यपूर्वक हेच पाहिलंय क्रिकेटमध्ये चढ उतार होत असताना कित्येक मैदानावरती पाहिलंय. जरी कुणाल निकम या टीमचा हिस्सा असला ना तरी 2 षटकामध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. या 2 षटकामध्ये आता डोक्यावरती बर्फ ठेवून जसं MS धोनी सातत्यपूर्वक कॅप्टन्सी करत आले आणि विश्वचषक ज्यांनी भारताला जिंकून दिलं आणि तशीच कामगिरी या मॅच मध्ये देखील करावी लागेल. आम्ही हेच उल्लेख करतो सातत्यपूर्वक, ये जिंदगी क्या जो तुम्हें ठुकराएगी, ये क्रिकेट ही ऐसी महबूबा है जो तुम्हें गले लगाएगी. बिल्कुल सर, बहुत बेहतरीन अंदाज में आप शायर भी है, मुझे लग रहा है कि साथ ही साथ कमेंट्री के साथ साथ आप शायर भी है और मैं आपकी शायरी का दाद देता हूं सर. क्या बेहतरीन अंदाज में आप शायरी भी करते हैं और जरूरी होना भी चाहिए क्योंकि ऐसे शायर कहने से दर्शक और खिलाड़ियों का मनोबल बढ़ते हैं. और जैसे कि आपने बताया कि पूर्व भारतीय कप्तान MS धोनी ने छक्के लगाकर भारतीय टीम को एक जीत दिलाई थी. हाँ MD सर, हम कायर नहीं हम शायर है. बिल्कुल बिल्कुल सर, शायर का ही तारीफ कर रहा हूँ. कायर का तारीफ कहाँ की जाती है और सुने हैं हमने कि कायर का कभी तारीफ की नहीं जाती है. बिल्कुल इसी बीच 12 गेंदे 16 रन 8-8 के हिसाब से यहाँ पे रणनीति को बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए जाम्बी वाली की टीम को. और उनके पास मौका भी है, दस्तूर भी है और फाइनल में ट्रॉफी लेने का एक सुनहरा मौका भी है. नक्कीच कुणाल आपण पाहतो निकमला सुवर्ण संधी आहे, कारण त्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू तो ठरू शकतो. या स्पर्धेमध्ये जर चांगली बॅटिंग त्यांनी या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याची संधी त्याच्याकडे जरूर आहे. परंतु कशी बॅटिंग होईल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. MD सर, काय सांगाल तुम्ही संपूर्ण या मैच विषयी? बिल्कुल सर, क्रिकेट सबको पता है और हर भारतीय के दिलों में बसता है कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. क्रिकेट कुछ भी हो सकता है, कोई भी टीम जीत सकता है, दोनों टीम तो जीत सकती नहीं. मुझे लग रहा है कि यहाँ पे से पहली ओवर में अगर एक आधा बड़ा छक्का देखने को मिलते हैं तो मैच बिल्कुल जामेवाली की टीम के पक्ष में ये मैच मुझे मेरे ख्याल से. नक्कीच तुमचं म्हणणं देखील अगदी रास्त असेल, कारण असं म्हटलं तर क्रिकेट हा विविध रंग उधळवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक पाहिलं क्रिकेट सरडा आणि राजकारण याच्यामध्ये अगदी विश्वास ठेवणं अगदी अगणित ठरतं. पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण डॉट बॉल येत असताना पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज सागरला आपण ऑन स्ट्राइक वरती पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती कुणाल निकमला आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती हे पहिलं षटक बालचंद्र. पंचाकडे लाऊड अपील केली होती, परंतु पहिला चेंडू डॉट नंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. 16 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे ना. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये भालचंद्र केवळ एकच धाव या ठिकाणी खर्ची करतो. 1 धाव धावफलकावरती आहे आणि उर्वरित येणाऱ्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की बॉल तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु गोलीच्या वेगानं
जशी बंदुकीमधून गोळी निसटली जाते ना तसा हा फटका पाहायला मिळाला. बेमिसाल स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, येतोय दर्जेदार. खऱ्या अर्थाने एकच ललकार मारीला चौकार, इतिहास घडलाय नवा. परंतु या ठिकाणी चौकार लगावलाय फलंदाज कुणाल नाईक, कुणाल निकम नाही या मॅच मध्ये. आणि पंच हाईट फॅक्ट या ठिकाणी चेक केलं जाईल. चला या ठिकाणी आमचे आयोजक येतील आणि चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे ना, आपला सॉफ्ट सिग्नल असेल. ओके, थँक्यू. ऑनफिल्ड पंचाचा सॉफ्ट सिग्नल आहे आणि या ठिकाणी चेक केलं जाईल. चला, फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय कुणाल. इथून रिव्ह्यू नसेल तुमच्याकडे कुणाल, याची देखील दक्षता आपण बाळगायची आहे. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. कुणाल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा येत असताना आपण पाहणार आहोत. चांगला स्ट्रोक, समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी होतील बाद. फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे का? हा, चला. फिल्डिंग टीम क्रॉसिंग साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. माझ्या मते दोन्ही टीम या ठिकाणी रिव्ह्यू गमावतील असा अंदाज आमचा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला, क्रॉसिंग झालेली आहे. दोन्ही टीमने रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय आणि दोन्ही टीम साठी कोणताही रिव्ह्यू या ठिकाणी शिल्लक नसेल. फिल्डिंग टीम आपण देखील या सूचनेची दक्षता आपण बाळगायची आहे. या ठिकाणी आपण पाहतो एकीकडे शिरडोन आणि त्यांच्या विरोधात जांभिवली या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. दोन्ही टीमने या ठिकाणी रिव्ह्यू गमावलाय आणि प्रत्येक टीम साठी आपण एक रिव्ह्यू त्या ठिकाणी दिला होता आणि तो रिव्ह्यू या ठिकाणी गमावला जातोय. डीआरएसचा वापर तुम्ही या ठिकाणी पंचांच्या अलग कोणताही टीम म्हणजे दोन्ही टीम या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकत नाही. एक धाव या चेंडूवरती मिळाली, एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल. नेट टू नेट ही फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तोडून मोजून आणि मापून खऱ्या अर्थाने अभ्यासपूर्ण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकमला मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असेल. लो फुलटॉस, फुलटोल वसूल, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बिग 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 हिट कुणाल निकमच्या बॅट मधून येतोय. हा विलोभनीय षटकार, सिक्सर. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी पाहतो आता विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. कुणाल निकम याच ओव्हर मध्ये ही मॅच फिनिश करतोय की काय असं वाटत असताना आणि हा समोरच्या दिशेमध्ये लाभ केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे. एम एस धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं फलंदाज